म्हणजे मुझे नींद न आए असं झालंय का? सारंग, अरे वा, महफिल इथे जमली आहे वाटतं. बोल नाही. बरं झालं तू जात आहेस. आपल्या ब्युटी पेजंटसाठी ज्या मुली सिलेक्ट झाल्यात ना, त्याची यादी यात आहे. एकदा चेक कर. आपल्या PR टीमने पाहिले नाही. नाही नाही, त्यांनी सगळंच बघितलंय, पण मला असं वाटतं की एकदा तू स्वतःहून चेक करावंस. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या इंट्रोडक्शन राऊंड आहे आणि ती राऊंड तू जज करावीस असं मला वाटतंय. मला? अगं आई, आपण सेलिब्रिटी वगैरे बोलूयात. ते नंतरच्या सगळ्या राऊंडसाठी. पण उद्या इंट्रोडक्शन राऊंड आहे, उद्या सगळ्यांची ओळख होईल, तेव्हा तू तिथे असावंस असं वाटतंय मला. ठीक आहे, चालेल. गुड. बरं चला, त्याला आराम करू द्या. हो आई, झालंच. यांना लवकर बाहेर काढ, नाहीतर इथेच बसतील. तू सुद्धा आराम कर. हो. गुड नाईट. गुड नाईट. सारंगाई, ज्या काही लीगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण नंतर कंप्लीट करूया. अमृता, हो आलेच. तू चल माझ्यावर. हो हो, चल चल. आता शांत झोप लागेल. हो, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. तुझा प्रॉब्लेम काय? साधं नाव तर विचारायचो. नाव विचारायला जातं काय? 4 शब्द आहेत. व्हॉट इज युअर नेम? सोपं होतं, पण नाही. मराठीत तर 3 शब्द आहेत. तुमचं नाव काय? पण नाही, तू विचारलं नाहीस. का नाही विचारस? तुला काय भीती वाट? नाही, भीती तर नाही वाटणार तुला. मग तुझा इगोमध्ये आला असेल, तुला वाटलं असेल की मी रूपम कॉस्मेटिक्सचा मालक आहे, मी कसं काय जाऊन नाव विचारू? हां, हेच झालं असणार. काय किस्मत आहे यार तुझी. ती कालची मुलगी तिकडे आहे. सोहम, मस्करी करू नको. अरे मस्करी नाही करत आहे. वायफाय टेक्नॉलॉजीची शपथ, खरंच ती मुलगी इकडे आहे बाजूला. मला असं वाटतं ना की देवाने हा सिग्नल तुला दिला असेल की तू तिला तिचं नाव विचारावंस. जा, नाव विचार. हे अरे ऐक ऐक, मला बोलू तर दे. अरे अरे काय आहे, मला विचारू तर दे. अरे काही काय, रस्त्यावर काय, ब्युटी कॉन्टेस्टच्या लोकेशनला येत असेल ती. कशावरून ती तिकडे चालली असेल आणि नसेल जाते तिकडे, तर तिला कसं शोधणार आहेस तू? अख्ख्या एवढ्या मोठ्या शहरात तिला शोधणार कसं आहेस? जा ना, विचार ना तिचं नाव. जा ना, काय जातंय? तर मग तू या अप्पूला विसरणार? पण मी कुठे जाणारच नाही बाळा. म्हणजे तू लग्न बी नाही करणार? नाही करणार लग्न. मी हे काय ऐकतेय सावली? तू लग्न करतेस म्हणे? तुझे सप्तसूर माझ्या या वचनाच्या धाग्यात बांधलेले असताना तू दुसऱ्या कोणासोबत तरी सप्तपदी घेण्याचा विचार करतेस? कुणाच्या परवानगीने लग्नाला होकार दिलायस? बोल. माई, माझं ऐकून तरी घ्या तुम्ही.
लग्नाला होकार देण्याचा अधिकार कुणी दिला? भैरवी माई, मी तुम्हाला माग पण सांगितलेलं आणि आता पण तेच सांगतोय. तुमचा अधिकार साऊच्या आवाजावर आहे, तिच्या गाण्यावर आहे, तिच्या आयुष्यावर नाही. नाही म्हणजे सगदेव बरोबर बोलतोय. आणि कवा ना कवा तरी हिचं लगीन लावावं लागणारच आहे की. तिला आयुष्यभर घरात तर नाही ना ठेवू शकत आम्ही. चला, लेट नाईट शो सुरू झाला. आता मज्जाच मज्जा. माय आमचं खरंच काय बी पुढाकार नव्हता. बास. मला तुमची कुठलीच कारणं ऐकायची नाहीयेत. मला जर आता काही दिसतंय ते फक्त आणि फक्त माझ्या ताराचं करिअर.